माननीय शुभम गुप्ता आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या मालकीचे खुले भूखंड आणि मिळकतीबाबत रेकॉर्ड तपासून रजिस्टरमध्ये नोंद घेण्याची सुरुवात केली। तत्कालीन सांगली आणि मिरज नगरपालिका आणि कुपवाड नगर परिषद इत्यादी मिळून सन 1998 मध्ये महापालिका झाली। वेगवेगळ्या नगरपालिका मिळून सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका झाल्याने रेकॉर्ड वेगवेगळे होते। त्याचं एकत्रित करून अद्ययावत पद्धतीने जतन करणं आणि प्रत्यक्ष जागेवरील परिस्थितीनुसार रेकॉर्ड रजिस्टरमध्ये नोंद करण्याची कार्यवाही होणं आवश्यक। अपुऱ्या कर्मचारी वर्ग आणि साधन सामग्रीमुळे ते झालं नव्हतं। ही बाब माननीय आयुक्त यांच्या निदर्शनास आल्यावरून मालमत्ता विभागाकडील खुला भूखंड बरोबर अन्य महापालिका मालकीच्या मिळकतीचे रेकॉर्ड अद्ययावत करून रजिस्टरमध्ये नोंदी करण्याचं काम सुरू करण्यात आलं। त्यासाठी एक मुख्य नोंदणी अधिकारी, अन्य 5-6 नोंदणी अधिकारी, सेवानिवृत्त महसूल विभागाचे नायब तहसीलदार, तलाठी यांची तात्पुरती नियुक्ती करून महसूल दप्तरी नोंदी तपासणी करून महापालिकेच्या मिळकती शोध घेतला जातोय। त्याचबरोबर नगररचना, कर, बांधकाम, आरोग्य विभाग यांच्या समन्वयातून तीनही शहरातील सर्व वॉर्डनिहाय खुल्या भूखंड मनपाच्या इमारतीबाबत माहिती संकलित करू। सदर भूखंडास कंपाऊंड महापालिका मालकीचा फलक आहे। कसे माहिती घेऊन त्याची तपासणी रेकॉर्ड अद्ययावत करण्यात येतं। सदरची सर्व कागदोपत्री माहिती संकलित करून महसूल सदरी असलेले रेकॉर्ड बरोबर तपासणी अंती रजिस्टरमध्ये करण्यात येणार आहे। संगणक प्रणालीद्वारे सदरची माहिती संग्रहित होणार असल्याने हे रेकॉर्ड महापालिकेच्या मालमत्ता विभागाकडील मिळकतीबाबतचे रेकॉर्ड अद्ययावत होणार आहे। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी।